मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहे. सर, एक महत्त्वाचा प्रकल्प आहे मिसिंग लिंकचा. तुमच्या काळात खरं तर हा सुरू झालेला होता, आता पूर्ण होताना पाहायला मिळतोय. किती काम झालेलं आहे सध्या? जवळपास 94% काम याचं पूर्ण झालेलं आहे. हा प्रकल्प एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. देशातला सगळ्यात रुंद बोगदा 23 मीटरचा, सगळ्यात लांब बोगदा 9 किलोमीटरचा या प्रकल्पामध्ये, देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज 185 मीटरचा या प्रकल्पामध्ये, 85 किलोमीटर प्रति तास या वेगानं जे वाहणारे वारे आहेत त्या वाऱ्यांनाही सस्टेन करणारं हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. त्यामुळे हा एक इंजिनिअरिंग मार्वल तयार होत आहे. सर, ह्याची खरं तर अगोदर देखील एक डेडलाईन आहे, ती आली होती. त्यानंतर आता एक नव्याने डेडलाईन कधीपर्यंत हा पूर्ण होणार आहे? आता 94% काम झालेलं आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करायचं MSRDC म्हणते, पण आम्ही त्याच्या अगोदर कसं करता येईल हा प्रयत्न आमचा आहे. सर, कशा पद्धतीने इंधनाची बचत वगैरे होणार आहे? कारण की किती ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे? मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. महिन्याला कदाचित या ठिकाणी दिवसाला 1 कोटी रुपयाची इंधनाची बचत आपल्याला होताना पाहायला मिळेल. पण त्याहीपेक्षा पुणेकरांना तासभरात पोचता येईल. आज मोठ्या प्रमाणात आपले जे मॅन अवर्स या ठिकाणी ट्रॅफिक जॅममध्ये जातात ते आपले जाणार नाहीत आणि प्रदूषण टळेल. प्रामुख्याने प्रदूषण टाळण्यासाठी हा महामार्ग आहे. त्याचबरोबर एक पुणे आणि मुंबई यामध्ये जे अंतर होतं ते कमी होताना मला निश्चितपणे कमी होत आहे. 6 किलोमीटर अंतर कमी होतं, पण अर्धा तास वेळ वाचतोय. हे होते मुख्यमंत्री. डिसेंबर पर्यंत खरं तर हा जो महामार्ग आहे तो सुरू होताना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.